हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही स्वस्थ, मस्त आणि एकदम आनंदी असाल. सो आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ देत आणि देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत. सो तुम्ही एक क्विक हायलाईट बघितलं आहेत की आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज मला खूप सिम्पल काहीतरी बनवायचं होतं जेवणामध्ये. सो मी आज मस्त वरण भात बनवला, त्याच्यावर मस्त तूप घातलं आहे आणि सोबतच पापड भाजले होते. सो चला मग मी हे कसं बनवलं होतं त्याची रेसिपी शेअर करते. आय नो आपण सगळेजणं बनवतो, फक्त बनवण्याची पद्धत वेगळी असते. सो तुम्ही ह्याही पद्धतीने बनवून बघू शकता. सो मी ना थोडीशी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स करून घेते. मी स्वच्छ धुवून घ्यायची 3-4 पाण्याने आणि मी ती भिजत ठेवली होती एक अर्धा तास. म्हणजे आज शनिवारचा दिवस आहे, सो सगळे कामं होईपर्यंत मी काय केलं, सकाळी उठल्याबरोबर पहिले डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवली अर्धा तास. मग आता मी कुकरला शिट्ट्या करून घेते. सो त्याच्यामध्ये मी आता काय केलं, डाळ घातली आहे, जेवढं पाणी लागणार आहे तेवढं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि डाळ कधी पण मी जेव्हा बनवते ना तेव्हा मी काय करते, त्याच्यासोबत थोडंसं 1 टेबलस्पून वगैरे तेल घालते. ठीक आहे, त्याला छान एक ती शिजते पण लवकर. आणि तो जो आहे ना, जी डाळ तुम्ही बघाल शिजल्यानंतर एवढी अशी चकचकीत दिसते ना, छान दिसते. आणि असं म्हणतात की जे पण आपण कुकरमध्ये शिजवते ते उतू जात नाही असं म्हणतात, पण मला आय एम नॉट शुअर. जर कोणाला माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. सो मी आता डाळ एका साईडला ठेवली आहे आणि आता जिरा राईस बनवून घेते आहे. सो आत्ता मी काय करते, सिम्पल राईस बनवण्यापेक्षा ना जिरा राईस बनवते. सो मी हा कोलम आहे, HMT कोलम, आणि तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. जोपर्यंत मी डाळ फोडणी म्हणजे कुकरला लावत होते आणि ते स्वच्छ धुवून ठेवलं होते तांदूळ. मग ह्याच्यामध्ये कुकरमध्ये 1 टेबलस्पून तुम्ही तूप टाकू शकता किंवा 1 टेबलस्पून तेल टाकायचं. त्याच्यामध्ये जिरे तडतडू द्यायचे. जिऱ्याचाच फ्लेवर येतो राईसमध्ये, त्याच्यामुळे ते छान तडतडू द्यायचे. त्याच्यानंतर तांदूळ घालून घ्यायचे. 1-2 मिनटं त्याला थोडंसं मस्त परतवून घ्यायचं. आणि जेवढं पाणी लागणार आहे तुम्हाला, मी अगदी थोडंसं मला ना जो भात आहे तो असा चिपचिपीत लागतो, अगदी मला फडफडीत जात नाही. सो अगदी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इंद्रायणीचा भात पण करू शकता, बट मला आज कोलम जो वापरतो आपण भातासाठी तो राईस खायची इच्छा झाली होती. सो मी आज HMT कोलम लावते कुकरला आणि बस, दॅट्स इट. तुम्हाला जेवढं मीठ लागेल तेवढं त्याप्रमाणे तुम्ही टेस्ट करून बघू शकता. आणि आता कुकरला शिट्ट्या करून घेऊया आपण. सो एकदम क्विक अशी रेसिपी आहे आणि बघू शकता. आता मी वरणाला फोडणी देते आणि एकदम आपण आज सिम्पल लंच बनवतो आहे, त्याच्यामुळे मी वरणाला पण एकदम सिम्पल फोडणी देते. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देणार आहोत. ते छान तडतडू द्यायचं. छान ते तडतडलं की मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर तेही घालू शकता तुम्ही. हे ऑप्शनल आहे, जसं तुम्हाला आवडत असेल तसं. कधी मी हिरवी मिरची पण घालते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता त्याच्यामध्ये, त्याने फ्लेवर थोडा इन्हॅन्स होईल. आणि तळलेली मिरची असते त्याच्यामुळे अप्रतिम लागते. तुम्ही भातावर कुस्करूनही खाऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता
की मी आता मस्त त्याला फोडणी दिलेली आहे. वरणाचा रंग बघू शकता. मी तुम्हाला जे बोलले ना, हळद आणि थोडंसं तेल घालायचं म्हणजे त्याचा कलर पण खूप सुंदर येतो. मी कुठलंही फिल्टर कधीच लावत नाही व्हिडिओमध्ये. जे जसा कलर आहे तसंच दिसतं. आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. आता भातावर थोडं वरण घ्यायचं. मला अगदीच खूप पातळ वरण पण नाही आवडत. मोस्टली आमच्याकडे रोज आम्ही वरण भात नाही करत, आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच. सो असं होतं की मी आपलं डाळ पण पोटात गेली पाहिजे म्हणून अगदीच खूप पातळ नाही करत, थोडी कन्सिस्टन्सी मीडियमच असते. सो आता मी बारीक चिरलेली छान हिरवीगार कोथिंबीर पण घातली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटतं आहे आता वरणाला फोडणी दिल्यानंतर. सो कधी कधी असं होतं ना आपल्याला, आपण खूप काही गोष्टी बाहेर पण ट्राय करत असतो, नॉनव्हेज खातो किंवा कधी रोडवर पण पाणीपुरी म्हणा, काहीही आपण खूप काही गोष्टी ट्राय करत असतो, घरातही खात असतो. पण जे कम्फर्ट फूड असतं ना आपलं, ते आपल्याला कधीही खायला आवडतं. आणि तसंच मला कधी कधी होतं की असं होतं की जेव्हा शनिवार रविवार सुट्टी असते तेव्हा मला असं वाटतं की आठवडाभर मी जे खाल्लं नाही आहे ते मी बनवावं. सो आज आम्ही लंचसाठी वरण भात, पापड तळले होते, दॅट्स इट. आणि इतक्या दिवसांनंतर मला खूप बरं वाटलं. नॉर्मली मी राईस खूप कमी खाते. सो कधीतरी, आणि कसं होतं की कधी कंटाळा आला तर संध्याकाळी पण खिचडी किंवा मसाले भात बनवला जातो. त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी असं होतंच, म्हणजे की तुम्हाला कंटाळा आला आहे किंवा एनी हाऊ असं वाटतं की चला खिचडी वगैरे काहीतरी बनवून घेऊया. सो आपलं वरण भात तर रेडी झालेलं आहे आणि आता पापड तळून घेऊया. उडदाचे पापड तळते आहे मी, आणि हे उडदाचे पापड आम्ही घरी केलेले आहेत. सो बाहेरच्यासारखे नाही दिसणार हे तुम्हाला, पण एकदम हेल्दी आहेत. घरी बनवलेले आहेत मी आणि माझ्या मम्मीनी. सॅटर्डे संडे जेव्हा सुट्टी असते तेव्हा मम्मीला बोलले की आपण करूयात. सो वर्षभर आता खायला होतील, बऱ्यापैकी पापड झाले, वर्षभर पुरतील एवढे. आणि त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो आपण स्वतः केलेल्या गोष्टीचा. सो मस्त झालेत, टेस्ट पण खूप छान झालं आहे. आणि असं साधं सिंपल जेवण तुम्ही पण ट्राय करून बघा. आपण सगळेच जण करतच असतो म्हणा, पण तरीही रोज प्रश्न असतोच आपल्याला की आज काय बनवायचं. सो कधीतरी कुठला व्हिडिओ बघून आपल्याला पण सुचतं. सो आता मी प्लेटिंग करते आहे. सो मी राईस घेतलेला आहे आणि त्याच्यावर मस्त गरमागरम वाफाळलेलं वरण घालते आहे. त्याच्यावर मस्त तूप घालून घ्यायचं. आणि मी तुम्हाला दाखवत होते की जिरा राईस बघा किती छान झाला होता, आणि हे वरणही, आणि पापड तळून घेतलेत. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड टिल देन मस्त रहा, स्वस्थ रहा, आणि टिल देन बाय. Thank you so much for watching this video. Bye, take care.